जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं. विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शंभो. सानन्दमानन्दवने वसन्तम्, आनन्दकन्दं हतपापवृन्दं. वाराणसीनाथमनाथनाथं, श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति, सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आज एक वेगळा विषय घेते, ज्या ठिकाणी सगळ्यांनी एकमेकांना तो अगदी लागू पडेल असं वाटतंय. जो प्रत्येकजण विचार करतो त्या प्रत्येक विचारांमधलं काहीतरी बीज या ठिकाणी सापडेल असं वाटतंय. आणि असं कारण आपण मनुष्य सतत काही ना काही विचार करतो, आणि चांगला वाईट जो विचार करतो त्याचं जर उत्तर सापडलं तर थोडंफार आपल्याला बरं वाटतं. आणि त्या उत्तरासाठीच खरं म्हणजे आपला जन्म आहे असं म्हणायला हरकत नाही. तर तो मोठा विषय जरी सोडला तरी सर्वसाधारण प्रश्न आपल्याला जे पडतात, कारण प्रारब्धाचं चिंतन चाललं आहे. प्रारब्धाच्या चिंतनावर विषय चालत असताना आपल्याला असं वाटतं की आपल्याला जे दुःख भोगायला लागतं, दुःख जे आपल्याला भोगावं लागतं, आणि दुःखाबद्दल जास्त विचार असतो सुखापेक्षा, कारण सुख लवकर निघून जातं. आपल्याला जे दुःख भोगावं लागतं ते फक्त पापाचं फळ, आपल्या पापाचं फळ आहे असं वाटतं. ह्यामुळे सुद्धा फार त्रास होतो. दुःख भोगावं लागतं, एक वेळ आपण दुःख भोगायला तयार आहे की हे माझं दुःख आहे, हे भोगायला तयार आहे. एक तर मलाच का हा प्रश्न पडतो, आणि मलाच का इतरांना नाही हा प्रश्न जेव्हा मनात पडतो तेव्हा बाकी हा निश्चित विचार करतो की आपणच काहीतरी पाप केलं असेल. कारण आता आपल्याला प्रायश्चित्त घ्यायची पण इच्छा असते. मग आपली प्रायश्चित्त घेण्याची इच्छा असल्यामुळे आपण म्हणतो की आपलं जे काहीतरी पाप असेल त्या पापाचं फळ मी भोगतो. तर आणि मग त्याच्यावरती उत्तर आपल्याला शास्त्रामध्ये सापडतं. थोडंसं जरी विचार केला तर शास्त्रांमध्ये आपल्याला उदाहरणासकट सापडतात. उदाहरणांचा जरी पुराणांचा आणि कथांचा अभ्यास केला की आपल्याला या प्रश्नांची उत्तर सापडतात. थोडंफार आपल्या मनाला शांती मिळते. मग म्हणून आपण म्हटलं मनोनिवृत्ती परमोपशांती, सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच्या. आता प्रत्येक वेळी शांतीसाठी हा जर प्रयत्न असेल तर आपल्याला दुःख झालं हे भाग वेगळा. दुःखानंतर आपण आपलं स्वतःला जर पाप समजलं तर किती त्याचा प्रायश्चित्त आणि त्रास होतो मनाला. आधीच दुःख आणि त्यातल्या त्यात ते माझं पाप असं म्हटल्यावर माणसाला आणखी जास्त त्रास होतो. तर त्यापेक्षा जसं म्हणतो आपण ज्ञान घ्यायचा, संपादन करण्याचा प्रयत्न केला, कोणती तरी माहिती मिळवण्याचा जर प्रयत्न केला तर त्या माहितीतून कदाचित आपल्याला शांती मिळू शकते. कारण दुःखच दुःखाजवळ बोलायला गेलं, इतरांशी बोलायला गेलो तर या प्रकारचं दुःख कधीच कमी होणार नाही. कारण सगळेजण म्हणतात की आम्हाला आहे, ऐकून घेतील, पण प्रत्यक्षात त्या दुःखावरती आपल्याला औषध काही सापडत नाही. मग ते औषध जर सापडायचं असेल तर आपल्याला शास्त्राचा आधार घ्यावा लागतो, धर्माचा आधार घ्यावा लागतो.
मग धर्माचा मग त्यांनी स्पष्ट पहिल्यांदा म्हटलं आहे. पहिली ओळीतच सगळं काही उत्तर आलं आहे, निरूपणाची गरजच नाही. अशा पद्धतीचं ते उत्तर आहे. पापाचं फळच दुःख देत नाही, तर पुण्याचं मिळणारं फळही दुःख देतं म्हणतात. मग आता दुःखाची व्याख्याच बदलते, की पापाचं फळ दुःख देत नाही. फक्त आपल्याला जे वाटतं की पाप केलं त्यामुळे दुःख, म्हणजे आधी मी पाप केलं यावरती निश्चिती. ते म्हणतात तसं नाही आहे. त्यांनी जर उत्तर दिलं की पापाचं फळ दुःख नाही, पुण्याचं फळसुद्धा दुःखदायक ठरू शकतं. आता पुण्याचं फळही दुःखदायक ठरू शकतं, हा जर त्यांनी स्टेटमेंट दिलं, जर वाक्य दिलं, तर असा कोणता मनुष्य आहे जो सुखात आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे? हा प्रश्न तर आहेच. मग असा प्रश्न विचारल्यावर वाटतं, अरे आपणच एकटे नाही, असे अनेक जण दुःखी आहेत, सगळेच दुःखी आहेत. वेगवेगळ्या टप्प्यावर दुःख मिळतं. ह्यावरती थोडं मन स्थिर झालं की मन थोडं शांत होतं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं फक्त पापाचं नाही, म्हणजे आपण काहीतरी पाप केलं आहे ही जी भावना मनामध्ये निर्माण होते ती थोडी दूर होते, की फक्त पापाने आपण दुःख भोगतोय असं नाही, तर पुण्याचं सुद्धा फळ दुःखच आहे असं जेव्हा शास्त्र सांगतं, तेव्हा दुःख हे प्रारब्ध आहे. आणि ते प्रारब्ध कसं, मग त्याच्यासाठी उदाहरण जर दिल्याशिवाय आपल्याला या गोष्टी कळणार नाही, कारण शास्त्र हे उदाहरणांच्या शिवाय कळत नाही. मग थोडक्यात जर सांगितलं की हरिश्चंद्र राजा इतका दानी, पण त्याला स्मशानात चौकीदार म्हणून राहावं लागलं. आपल्या अर्जुनाला बृहन्नळा म्हणून राहावं लागलं, जो जगविख्यात धनुर्धारी वीर आहे. जगविख्यात धनुर्धारी वीराला असं स्त्रीच्या वेशात राहावं लागलं. मग त्याचं पाप आहे का पुण्य आहे हा विचार करायचा नाही. त्यानंतर दिलीप राजांना प्राण्याचा त्याग करावा लागला. नंतर दधीची जे आपले ऋषी आहेत ते तर छान आपल्या आनंदात निमग्न होते, पण त्यांनासुद्धा त्यांची हाडं, म्हणजेच त्यांना स्वतःची अस्थी द्यावी लागली भगवंतांसाठी. म्हणजे अस्थी देणं, स्वतःचं शरीर देणं इतकं सोपं आहे का? साधं आपण तिरुपती बालाजीला गेलो आणि तिथे तर सांगितलं की आपल्याला केसांचं समर्पण करायचं आहे, करायची इच्छा होत नाही. जर त्यातून पुण्य मिळतंय म्हटलं तरीसुद्धा प्रत्येकजण करत नाही. जिथे रूढी परंपरा असतात, पक्का बगडा असतो मनाचा, तेच लोक करतात. मग जर पुण्य मिळतं आहे केशवापनाने त्या ठिकाणी, तरी आपण करत नाही. आणि हे दधीची ऋषींनी आपले स्वतःचे अस्थिदान केले. मग याच्यातून आपल्याला काहीतरी तर अर्थ निश्चितच निघत असेल, या सगळ्याचा गोषवारा काहीतरी निघत असेल, की दधीचींना सुद्धा आपले अस्थी द्याव्या लागल्या. त्यानंतर आद्य शंकराचार्य, ज्यांनी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती धर्म स्थापन केला आहे, जे लोकांना कळत नव्हतं ते सगळं कळण्यासाठी स्वतःचं जीवन अर्पण केलं आहे. मग अशा लोकांना अशा शंकराचार्यांना विष देण्यात आलं. मीराबाईंचं तर आपण म्हणतो की एक वेळ की बाबा त्या आधीच्या गोष्टीत आपल्याला माहिती नाही खरं आहे का खोटं आहे, पण आदिशंकराचार्यांचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे. मग आता आदिशंकराचार्यांना विष कसं काय दिलं? त्यानंतर स्वामी दयानंदांना सुद्धा अनेक वेळा विष दिलं. मग त्यांचं पाप का पुण्य? मग त्यांनी तर पुण्य केलं आहे, ते तर पुण्यवान आहे. मग त्याच्यानंतर रामांचा तर पूर्ण वनवास, दुसऱ्या दिवशी होणारा अभिषेक, राज्याभिषेक, आणि आज रात्री ठरतंय कैकेयीकडून की तुम्हाला वनवास. हे कशाचं पाप म्हणायचं का पुण्य म्हणायचं? आता नंतर कृष्णांचं चरित्र, जन्मच कारागृहात झाला. मग दयानंद सरस्वती अनेक वेळा आता ते धार्मिक लोक सोडले. आपण धार्मिकाबद्दल कारण प्रत्येक सर्वंकष विचार करावा लागत असेल तर धार्मिक घेण्यापेक्षा मग कोणी पाहिलं हरिश्चंद्रांना, कोणी बघितलं दिलीपांना असं म्हणणारे लोक आहेत. आदिशंकराचार्यांना कोणी बघितलं असंही म्हणणारे लोक आहेत. मग आता भगतसिंग आणि सुखदेव, त्यांनी राष्ट्रासाठी समर्पण केलं. वीर सावरकर, ज्यांना इतकं आयुष्य दिलं तरी त्यांना जिवंतपणी तर यातना दिल्याच, तर मरणानंतर सुद्धा त्यांचं कोणी चांगलं नाव काढत नाही, आणि जे काढतात त्यांनासुद्धा त्रास देतात. ज्यांनी त्यांचं नाव काढलं इतकं त्यांचं वाईट चरित्र आहे, इतकं त्यांचं वाईट आहे की वाईटांना जिवंतपणी वाईट म्हणण्यापेक्षाही गेल्यानंतरही त्यांना जिवंतपणी त्रास. ज्ञानेश्वरांना जिवंतपणी त्रास, पण नंतर तरी निदान त्यांच्या नावाने आपण भक्त बनून स्वतःचं कल्याण करतो. पण या राष्ट्रासाठी ज्यांनी प्राण खर्च केले त्यांचं तर नावही काढत नाही, त्यांना स्वतःला फाशी. मग ही फाशी दिली हा पाप का पुण्य? मग आपण मग त्यांचं दुःख नाही का? ते त्यांचं दुःख आहे, म्हणजे हरिश्चंद्रांचं दुःख आहे हे मानलं तर आपण तर मोठ्या दृष्टीने जर विचार केला, मोठ्या दृष्टीने फक्त आपला विचार जर सोडला, आपण फक्त आपल्या दुःखाचा विचार जर सोडला आणि समर्थांच्यावर विश्वास ठेवला की जगी सर्व सुखी असा कोण आहे, आम्ही तरी प्रारब्धाने भोगतोय, आमचं तरी प्रारब्ध, आम्ही काही करत काहीच नाही तरी भोगतोय, पण यांनी करूनसुद्धा भोगलंय, पुण्य करूनसुद्धा भोगलंय. मग असं असताना हरिश्चंद्र चुकले का दिलीप चुकला का दधीची चुकले का रामकृष्ण चुकले का शंकराचार्य चुकले, दयानंद चुकले का भगतसिंग सुखदेव चुकले? मग त्यांनासुद्धा दुःख भोगावं लागलं.
मग या सगळ्यामध्ये दोन धागे कॉमन आहे. दोन धागे कॉमन आहे म्हणजे दुःख आहे पण आम्हाला दुःख वाटत नाही. जय जय रघुवीर समर्थ ते म्हणतात आहे दुःख. पुण्य केलं त्यामुळे त्यांचं मन कसं स्थिर आहे. आम्ही अतिशय चांगलं करतोय, आम्हाला भोगावं लागतंय हे आम्हाला काही जाणवतच नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी एक मोठं काहीतरी कल्याणाचं कार्य मनामध्ये ठेवलं होतं. एक मोठं, की रामांना वनवासात जायचं आहे. पण रामांनी ठरवलं होतं की वनवासात जाऊन सुद्धा मी जिथे असीन तिथे, जिथे कुठे असीन आणि ज्याही परिस्थितीत असीन तेव्हा लोककल्याण केल्याशिवाय माझं काही भागणार नाही, मी ते ठरवलं आहे. मग जन्मच माझा कशासाठी आहे हे रामांना जसं स्पष्ट माहिती होतं, कृष्णांना जसं स्पष्ट माहिती होतं, नंतर आपल्या भगतसिंग सुखदेवांना जसं स्पष्ट माहिती होतं, हरिश्चंद्रांना माहिती होतं. या सगळ्यांची जी उदाहरणं घेतली त्यांना आपलं अंतिम ध्येय काय आहे हे माहिती होतं. हा दोन गोष्टी आपल्याला त्यामध्ये महत्त्वाच्या सापडतात. दुःखावर जर बोलायचं, प्रारब्धावर जर बोलायचं असेल तर मग प्रारब्ध त्यांना दुःख होतं पण मला वाटत नाही. संभाजीराजांना दुःख होतं, वाटलं नाही. इतके त्यांचे हाल हाल असे तर आपण विचारसुद्धा करू शकत नाही. प्राण्यापक्ष्यांच्या बाबतीत सुद्धा तो एका व्यक्तीचा त्रास झालेला आहे आणि तो सुद्धा ते हसत हसत या सगळ्या गोष्टी सहन करतात. म्हणजे दुःखाची व्याख्या काय? दुःखाची व्याख्या ही आहे की आपण अतिशय उत्तम करत असताना सुद्धा जर समोर एखादी परिस्थिती असेल तर आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. हे या 4ही 7ही 8ही उदाहरणांवरून आपल्याला स्पष्ट मिळतं. मग आता यावरून रामाचं चरित्र जर बघितलं तर रामाच्या चरित्राला तर पूर्ण असं म्हणतात की कृष्णाचं आनंदमय चरित्र आहे आणि त्याच्या चरित्राने आनंद मिळतो. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या कृतीमध्ये आनंद मिळतो. त्यांनी ज्या ज्या काही लीला केल्या त्यामध्ये आनंद मिळतो आणि रामांचं चरित्र ऐकलं की सतत डोळ्यातून अश्रुधारा गळतात. मग आता हे आनंदाचं स्वरूप रामांचं खरं का कृष्णांचं खरं? म्हणजे अश्रू आनंदाचे खरे का की दुःखाचे खरे? प्रश्न दुःखाचा आहे की सुखाचा आहे हेच कळत नाही. म्हणजे इकडे कृष्णावतारामध्ये त्यांनी पूर्ण आनंदाने आयुष्य घालवून इतरांचं कल्याण केलं. रामांच्या आणि कृष्णांच्या चरित्रातला फरक आहे, हरिश्चंद्रांचा फरक आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये फरक आहे. फक्त एकच गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे त्यांचं अंतिम ध्येय निश्चित ठरलं आहे. त्यामुळे त्यांना स्वतःलाच काही वाटत नाही. आणि आम्हाला जर स्वतःला काही वाटलं नाही तर आद्य शंकराचार्य म्हणतात, जोपर्यंत तुमच्या मनाला वाटत नाही तुम्ही दुःखी होऊ शकत नाही. हा नियम आहे. आपण स्वतःला जर वाटून घेतलं, कोणी माझ्याकडे कसं बघतंय, कोणी माझा राग करतंय का, हा मनात विचार आला की आपण सगळं त्याच दृष्टीने त्या समाजाकडे बघतो की माझा राग होतोय. ए वैभवी थांब, माझा राग होतोय, माझं कोणाला आवडत नाही किंवा माझं काही पटत नाही, माझं काही चुकतंय का, यावरती स्वतःचा विश्वास जोपर्यंत नसतो तोपर्यंत हे दुःख वाटत राहतं. यांनी एवढं आयुष्य घालवलं तरीसुद्धा त्यांना दुःखाचा लवलेश नाही. हसत हसत फाशीवर गेले. त्यांची फाशी बघून आपल्या डोळ्यात पाणी येत आहे पण त्यांच्या डोळ्यात पाणी नाही. मग हे दुःखाची व्याख्या करायची कशी? रामाचं चरित्र पाहिलं तरी दुःखाची व्याख्या करता येत नाही. त्या दुःखातही सुख होतं. केवटाचा प्रसंग असो, कोणतेही प्रसंग, शबरीचा प्रसंग असो, त्या शबरीला सांगितलं आहे रामचंद्र येत आहेत आणि केव्हा किती वाट बघायची आहे तुला, तर त्यांचा म्हणे जन्मच व्हायचा आहे अजून. त्यांचा जन्म व्हायचा आहे, ते मोठे होतील, त्यांचं लग्न होईल, मग त्यांना राज्याभिषेक होईल आणि मग ते येतील. मग तरी शबरीला काही वाटलं का? शबरी म्हणाली माझं काही होऊ दे. मग दुःख नव्हतं? दुःख होतं. मग आपल्याला वाटत होतं आत्तापर्यंत दुःख आहे हे मानायला तयार आहे की सगळ्यांनाच दुःख आहे. जय जय रघुवीर समर्थ. कारण 50-50% 50-50% जर असेल तरच मनुष्य जन्म कळतो. मग प्रारब्ध आपल्याला माहिती नाही. प्रारब्ध माहिती नसल्यामुळे आलेलं जे दुःख आहे ते आधीचं आहे, तेवढंही आपण सहन करू शकत नाही. जे आलं आहे ते समोर जे आलं आहे तेवढं सुद्धा सहन जर करू शकलो नाही तर या सगळ्यांचे चरित्र वाचून फायदा काय? त्यांना तर समोर आलेलं नाही, ते करतायत म्हणून दुःख येत आहे. एखाद्याचं चांगलं करतायत, राष्ट्रासाठी ते जगतायत म्हणून त्यांना दुःख येत आहे, पण तरी त्यांचं कर्तव्य बदलत नाही. आपलं कर्तव्य फक्त सहन करणे आहे की आता आलं आहे मागच्या जन्मीचं, तुम्ही पुण्याचं काहीच काम करत नाही आहे. पुण्याचं करत नसताना सुद्धा जर दुःख आलं तर ते फक्त सहन करायचं आहे, कर्तृत्व काहीच करायचं नाही आहे. मग तरीही आपल्याला समजत नसेल तर या चरित्रांचा अभ्यास करून काही फायदा नाही असं म्हणतात. मग शंकराचार्यांना विष देण्याचं काही कारण नव्हतं, पण त्यांनी ते विष पचवलं. का पचवलं? की जनकल्याण व्हावं. तरीही मी माझं कार्य सुरू राहणार. माझ्याकडे तर माझं अतिशय उत्तम प्रकारे कार्य सुरू आहे सगळ्या जीवांचं. तरीसुद्धा आलेलं प्रारब्धाच्या कर्माने आलेलं, प्रारब्धाचा विषय आपला थोडा अर्धवट राहिला उदाहरणांसाठी, की हे प्रारब्ध मी मागेच पेरून ठेवलं आहे की हे जे कोणाशी ऋणानुबंध चुकले, काहीतरी चुकलं म्हणून ती व्यक्ती माझ्याशी तशी वागते, म्हणून मला हे भोगावं लागतं, हे एवढं स्पष्ट असून सुद्धा मी सहन नाही करत. तर ह्यांचं प्रारब्ध नसून सुद्धा कर्तव्य करून संचित बदलतायत, क्रियमाण बदलतायत आणि क्रियमाण बदलून त्याच जन्मी दुःख भोगतायत. हा अतिशय महत्त्वाचा बदल या सगळ्या चरित्रातून आणि पुराणांमधून आपल्याला दिसतो.
मग या ठिकाणी एकच स्पष्ट आहे की त्यांचं अंतिम ध्येय ठरलेलं आहे. या जन्मात मला काही हो, मला हेच करायचं आहे, याच्यातून सुख येवो की दुःख येवो. त्यांना काही क्षण सुखाचे आले असतील. त्या सुखाच्या क्षणामध्ये त्यांनी अनेक शिष्य परिवार तयार केले आणि ते शिष्य परिवार जेव्हा त्यांच्यासारखे वागत असतील तेव्हा त्यांना अतिशय आनंद होत असेल. ते सुखाचे क्षण आहे. पण ते सुखाचे क्षण संपतात न संपतात त्यात लागलीच विषप्रयोग. मग या सगळ्या गोष्टी सहन करताना ते शीतोष्ण सुख दुःखेषु, म्हणजे सुख आणि दुःखाला काही किंमत द्यायची नाही आणि आपण तर मुळातच काढून टाकायचं की हे पापाचं परिणाम आहे. आपण पापभिरू आहे, धर्माचरण आहे, आपण प्रारब्धावर बोलतो आहे. त्यामुळे आता आपल्याला नक्की माहिती आहे की मागे काहीतरी केलं आहे म्हणून पापामुळे दुःख येतं. ही गोष्ट मनातली काढली तर हलकं वाटतं आणि आपल्याला की नाही सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच, म्हणजे ज्या ठिकाणी मनोनिवृत्ती परमोपशांतीकडे जर जायचं असेल आपल्याला तर आपल्या मनातलं जडत्व काढावं लागेल. अरे आपण आपल्याला स्वतःला क्षमा करता आली पाहिजे. आपल्याला क्षमा करता आल्यानंतरच आपण पुढे कुठेतरी जाऊ शकतो. म्हणजे आजी स्वतःला क्षमा झाली. स्वतःला क्षमा झाल्यानंतर कोण सुखी आहे ते बघितल्यावर अरे कुणालाच सुख नाही. आणि ते तर कर्तृत्व करून दुःख भोगतायत. आपण कर्तृत्व न करता दुःख भोगतोय. हा महत्त्वाचा फरक लक्षात येतो. आपलं काही कर्तृत्व नाही आहे. चांगलं नसून मग ते फक्त मागच्या जन्मीचं असलं पाहिजे. पेराल ते उगवतो. मग एकीकडे राज्याभिषेक आणि दुसरीकडे वनवासाची तयारी असं जर म्हटलं मग त्या ठिकाणी आपण असं शिकू शकतो की राज्याभिषेकाचा हर्ष नाही आणि वनवासाचं दुःख नाही. राज्याभिषेकाचा आता याहून सुंदर काय असू शकतं. आणि मुळामध्ये रामचंद्र हे राजे आहेत. वडील राजे आहेत त्यांचे अयोध्येचे. आणि अयोध्येच्या राजपुत्राला जर असा त्रास होत असेल तर तो म्हणतो मला त्या क्षणीसुद्धा एवढा उच्चस्थानी असूनसुद्धा तो म्हणतो मला कशाचा काही फरक पडत नाही. पाठवलं तरी त्याने स्मितहास्य आणि राज्यकारभार करायचा 14 वर्षानंतर आले तरीसुद्धा तेच स्मितहास्य. त्यांच्या जीवनामध्ये स्मितहास्यामध्ये फरक पडला नाही. ना रामांच्या, ना कृष्णांच्या, ना संतांच्या, ना भगतसिंगांच्या. भगतसिंग फाशीवर गेले त्याचं चित्र बघितल्यावर अजूनसुद्धा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं. पण या सगळ्यांनी एक जे अंतिम ध्येय ठरवलं होतं तसं आपला छोटासा जीव आहे आपला. त्या जीवामध्ये फक्त सहन करायचं आहे. जे भोगलाय जे पेरलाय ते कधी ना कधी भगवंताला दया येईल आणि भगवंत आपल्याला त्यातून बाहेर अगदी अलगद आता म्हणतात ना झेलून संकटी पडता झेलून घेसी वरचेवरी, भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचेवरी, अशी भक्ती जरी करता आली साधी तरी तो आपल्याला त्या संकटातून बाजूला काढतो. असा अर्थ ह्या चरित्रातून तर आपल्याला काढता येईल. मग आता त्याचा अर्थ जर आपण प्रत्येक वेळी बघायचा प्रयत्न केला ना तर इतके प्रत्येक पात्र आपल्याला शिकवतं. आता काय म्हणतात 10 इंद्रियांमध्ये रमणारा दशरथ आहे. हे दशरथाचं जे आपण पूर्ण रामायणाचे तर गोष्ट सगळेजण वाचतो. सगळ्यांना तोंडपाठ आहे. आपण त्याचे पारायण करतो. त्यामुळे आपल्याला ते सगळं माहिती आहे. कोणती ओळ कुठे आहे हे सुद्धा माहिती आहे. मग आता हे दशरथ कशाला म्हटलं आहे तर दशरथ म्हणजे दशानन पण आहे आणि दशरथ पण आहे. बघा रामांच्या चरित्रामध्ये दशरथही आहे आणि दशाननही आहे. आता दशानन आणि दशरथ यामध्ये फरक आहे. मग दशरथांनी सुरुवात झाली आहे. दशरथ त्यांचे पिता आहेत आणि दशरथाचा जे पिता आहेत ते पिता म्हणजे दशरथाला आता आपण काय म्हणू त्याला एक म्हणू जीव ह्या रूपाने बघू. दशरथाकडे फक्त जीव आहे. दशरथ म्हणजे एक जीव आपला सर्वसाधारण. आपण जसा जीव आहोत तसा जीव आहे. पण सर्वसाधारण नाही तो. राम ज्यांच्या पोटी येणारे ते सर्वसाधारण कसे असतील. पण त्यांनी असं म्हटलं की त्याला जीव असं जर उपमा दिली दशरथाला तर ते 10 इंद्रियांमध्ये रमणारा जीव आहे की नाही. पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यामध्ये रमणारा जो जीव आहे तो दशरथ आहे. असं जर म्हटलं तर त्यांच्या दुःखाकडे सुद्धा बघण्याची दृष्टी मिळेल. बोलायला तर काय विचार करायला खूप वाव असतो. मग दशरथ जीव तो म्हणतो त्यांनी जर म्हटलं जसं दशरथांनी म्हटलं किती त्रास झाला होता दशरथांना त्यांच्या आयुष्यात की उशिरापर्यंत पुत्रप्राप्ती नाही आहे. राजा असून राजाला उत्तराधिकारी नाही म्हणून ती गोष्ट आहे ना. म्हणून तसं आहे की त्यांना उत्तराधिकारी नाही म्हणून राम हवा आहे आणि त्यांच्या सिंहासनावर मला रामाला बसवायचं आहे. म्हणजे मला राम पाहिजे. तो म्हणतो आता हृदयाच्या सिंहासनावर माझं राज्य नको. आता मला नाही करायचं राज्य, मला रामाला बसवायचं आहे राज्याला. राज्यावर रामाला बसवायचं आहे. हा आपल्या दृष्टीने देहदेव पाट हृदय संपुष्ट मध्ये गुरुमूर्ती बैसविले असं म्हटलं की हे जे 10 इंद्रिय आहेत ना माझे की दश इंद्रिय जे आहेत त्या इंद्रियांनी जर सांगितलं की माझ्या इंद्रियांचा उपयोग हृदयस्थ श्रीरामांना बघण्यासाठी करायचा आहे
असं जर म्हटलं तर दशरथ होतो म्हणे तो जीव. म्हणजे दशरथाचं जसं काय कर्तव्य आहे तसं त्या जीवाचं कर्तव्य होतं. जय जय रघुवीर समर्थ. 10 इंद्रिय आणि 10 इंद्रियांनी म्हटलं की मला दुसरं काही बघायचं नाही आता. आता यानंतर श्रवण फक्त काय करतील, सत्संग करतील. हे आता आपल्याला माहिती आहे 10 इंद्रियांचे विषय काय आहेत. त्या विषयांमध्ये जर त्यांनी सांगितलं आता मला राज्य द्यायचं आहे रामाला, मला बाकीच्या कोणालाही राज्य द्यायचं नाही, रामाला द्यायचं, तर मग आता मग त्यावेळी जेव्हा त्यांनी म्हटलं वशिष्ठांकडे गेले, तुम्ही आपण एक विषय मिळाला ना त्यावरती आपण स्वतःचं चिंतन करू शकतो. दशरथ गेले वसिष्ठांकडे. वसिष्ठांना म्हणाले की आता मला रामाला राज्य द्यायचं आहे. म्हणजे आपल्या लोकांनी जर म्हटलं आपण की 10 इंद्रियांना बाजूला ठेवलं आणि गुरूंकडे गेलो आणि गुरूंना सांगितलं आता मला रामराज्य, जसं त्यांनी सांगितलं की मला रामाची, तर गुरु हुंकार देतातच. कारण गुरु तेच अपेक्षित असतं त्यांना. जसं वसिष्ठ वाटच बघत होते की कधी आता, कारण आता हे झाले वयस्क, आता इतकं वयस्क झाले, तुम्हाला पांढरा केस दिसला, आता तुम्ही राज्य सोडायचं असं मनातच होतं वसिष्ठांच्या. बरोबर त्या ठिकाणी दशरथ गेले आणि म्हणाले मला राज्यावर रामाला बसवायचं आहे. मग आपलंसुद्धा जर समजा पांढरा केस दिसतोय, जर आपल्याला समज आली आहे, जर दश इंद्रियांना आपण काबूमध्ये आणायचा प्रयत्न केला आणि गुरूंकडे गेलो, गुरूंकडे गेल्यावर गुरूंना म्हटलं मला की नाही आता रामाला, म्हणजे मला मंत्र द्या, म्हणजे मला माझं काहीतरी मोठं, जसं या लोकांनी जसं, कारण दुःख कळलं, दुःख या गोष्टींमध्ये नाहीच आहे हे कळल्यावर आपण गुरूंकडे गेलो आणि गुरूंना सांगितलं की मला की नाही आता रामाचा मंत्र द्या, म्हणजे जसं त्यांनी म्हटलं की रामाला राज्यावर बसवायचं आहे, आता माझे इंद्रिय काम करत नाही. दशरथ म्हणाले आता माझे इंद्रिय काम करत नाही, आता रामाचं राज्य यावं. तसं आपणही जर गुरूंना म्हटलं, मग गुरु काय म्हणतात, गुरु तथास्तु म्हणतात आणि ते तथा, मग दशरथ आनंदी होतो. तिकडे दशरथ आनंदी झाला. आता एखादा जर स्वार्थी राजा असता आणि त्याला जर म्हटलं असतं की तुझं बाजूला ठेव रे, काही मुलाला वगैरे नाही द्यायचं, असं होत नाही. जेव्हा दशरथ होतो तेव्हा रामाला बसवतो असतो राज्यावर. मग त्या ठिकाणी हा दशरथ आनंदी झाला. काय काय घडलं, त्यांनी एक तर स्वतःला राम आहेत त्याच्यासमोर, त्या रामांना बसवायचं आहे सिंहासनावर, त्यानंतर सिंहासनावर बसवण्याची स्वतःला इच्छा आहे आणि स्वतःला इच्छा असताना गेले गुरूंकडे. वशिष्ठांना तीच इच्छा आहे की रामांना राज्यावर बसवायचं, म्हणजे गुरु तयारच आहे. मुख्य म्हणजे शिष्य तयार आहे, गुरु तयार आहे, राम तयार आहेत की हा नंतरचा भाग आहे. हा पुन्हा मोठं रामायण आहे ना पुढे, त्यामुळे हा नंतरचा भाग आहे की राम तयार. का नाही राम तयार, कारण रामांचं मोठं कार्य व्हायचं आहे म्हणून राम तयार नाही. प्रत्यक्षात घेतो म्हटलं मनात तर घेता येतं, पण सध्या रामांबद्दल न बोलता दशरथ म्हणाले वसिष्ठांना, वसिष्ठ म्हणाले हो 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 हो. मग आनंदी, इतका आनंदी झाला जीव दशरथांचा आणि सगळ्या राण्यांना आनंद झाला, सगळ्या राण्यांना आनंद झाला, वसिष्ठांना आनंद झाला. राम स्थिर आहे, अजूनपर्यंत रामांना काही कळलेलं नाही आहे. मग कैकेयीचं ऋण राहिलं होतं ना, मग आपल्या जीवावरही काहीतरी ऋण असतं ना मागचं. मग पुन्हा ते दुःखाला कारण कसं, हे दुःखावर चाललं आहे ना, तर आपलं मागचं काहीतरी संचित उफाळून येतं. आपलं कैकेयीचं ऋण जे होतं ते दशरथावर, म्हणजे त्या जीवावर, आपल्या जीवावर मागच्या जन्मीचं काहीतरी समजत असेल बहुतेक हा संकेत, की आपल्यावर काहीतरी कोणतं तरी ऋण असतं म्हणून दुःख येतं. कैकेयीचं आणि रामांचं सुद्धा काहीतरी संबंध असे असतील मागच्या जन्मीचे, त्यामुळे तिला कारणीभूत व्हावं लागतं दुःखासाठी. तसं आमच्या जीवनात एखादं दुःख आलं, रामाला बसवायला गेलो, गुरूंजवळ गेलो, गुरूंनी आशीर्वाद दिला आणि घ्यायला गेलो, तर दुःख संचिताचं काहीतरी वर आलं, ऋण फेडण्यासाठी आणलेली ती वेळ आली आणि ती वेळ आली आणि दशरथाला तिने सांगितलं की नाही बसवायचं रामाला. म्हणजे आम्ही बसवायला गेलो हृदयामध्ये, अगदी गुरूंकडे गेलो, गुरु खुश, मी स्वतः तयार, तरीसुद्धा बसवता येत नाही आहे सध्या, कारण मागचं जन्मीचं पाप काहीतरी आलं. याच्या विरुद्ध काय घडलं वाल्मिकींच्या बाबतीत, की त्याचे खूप पाप होते, इतके पाप होते, पण पुण्य फळाला आलं आणि गुरु भेटले. या ठिकाणी गुरु भेटले आणि पाप फळाला आलं कैकेयीचं. तसं आपल्या जीवाचं सुद्धा दशरथ आहे ना, या 10 इंद्रियांपैकी एकाने कोणीतरी जोर केला, नाही अजूनपर्यंत रामाला तुला बसवता येणार नाही, असं जर म्हटलं तर म्हणजे ही कैकेयी आहे. मग त्या तिने म्हटलं कैकेयीने जीवाला, म्हणजे आपल्या जीवाला, आपल्या दुःखाने म्हटलं अजूनपर्यंत रामाला काही स्थान नाही आहे, अजूनपर्यंत ती वेळ आलेली नाही. जरी वसिष्ठांनी मुहूर्त काढला तरीसुद्धा ती वेळ अजून आलेली नाही. हे जीवाचं प्रारब्ध आहे. गुरु तयार आहेत, शिष्य तयार आहे, पण प्रारब्धमध्ये येतं तर मग दुःख. मग नंतर तिला नाही का दुःख झालं कैकेयीला, त्यामुळे ते प्रारब्धाचं भोग ती स्वतःहून ओढून आणते. बरं, त्याच्यासोबत मग या कैकेयी वगैरे, मग ते आणण्यासाठी ती वेळ, मग दशरथांच्या 3 राण्या आहेत, दशरथांच्या म्हणजे आपल्या जीवाच्या 3 राण्या आहेत, आपल्यासुद्धा 3 राण्या आहेत.
जर असं म्हटलं तर जीवाच्या सुद्धा जशा दशरथाच्या 3 राण्या, तशा आपलेसुद्धा 3 राण्या आहेत. सत्व रज तम गुण आपले त्या राण्याच आहेत आपल्या जीवाच्या. सत्व रज तू म्हणजे ही जी कौशल्य आहे ना ती सत्वगुणाची आहे. नंतर ती या सगळ्या ज्या पुढच्या सुमित्रा आहे ती रजोगुणाची आहे. आणि कैकई तमोगुण सिद्ध झाला बरं. प्रत्यक्षात ती पण सत्वगुणीच आहेत तिन्ही पण छानच आहेत सगळ्याजणी राण्या त्या. पण तरी तिला ती वेळ तशी आली ना प्रारब्धाची त्या कैकईच्या, तर तिचा रजोगुण उफाळून आला. आणि ते ऋण दशरथाचं होतं. दशरथाचं ऋण म्हणजे आपल्या जीवाचं ऋण या कैकईवर म्हणजे तमोगुणाचं राहिलेलं होतं शिल्लक. किंवा असंही म्हणण्यापेक्षा शिल्लक राहिलेलं होतं म्हणण्यापेक्षा ते रामाला पाठवण्यासाठी आवश्यक होतं. हृदय सिंहासनावर रामांना बसवायचं आहे ना, अंतःकरण शुद्ध पाहिजे. संपूर्ण त्याचा हिशोब झाला तरच ते हृदयावर बसतील ना, हृदय सिंहासनावर. मग ते शेवटी आरती होते. हृदय सिंहासनी बसले राजाधिपती, बसले अयोध्या नृपती, धूप दीप झाला आता कापूर आरती शेवटी. पण आधी सध्या अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय ते काही घडत नाही ना. मग ह्या ज्या 3, मग ती होती जी सत्वगुणातली होती कैकई, पण ती तमोगुणात उतरली. आणि तमोगुणात उतरून तिला मागच्या जन्मीचं काहीतरी आठवलं आणि त्या आठवण्यामुळे त्या जीवाला त्रास दिला. बरं, जीवाला त्रास दिला तर किती द्यावा? आपल्याला सुद्धा तसंच होतं, ही कल्पना करावी. किती त्रास द्यावा त्या जीवाला, दशरथाला. म्हणजे सत्वगुणी कौशल्य असून आणि रजोगुणी आपल्याजवळ दुसरी सुमित्रा असून सुद्धा एकटी तमोगुणीच भारी ठरली कैकईच्या दशरथांच्या समोर. म्हणजे आपल्याही बाबतीत तसंच घडतं की आपण कितीही सत्वगुणी असलो तर त्या 3 वृत्तींमधली कोणती वृत्ती उफाळून येते सांगता येत नाही. मग त्यावेळी काय घडलं, या कीर्ती मोह वासना तिच्या मध्ये मनात आली. आणि हे आपल्याला चरित्र तर सगळं माहिती आहे. तिच्या मनात आलं आपल्या मुलाला म्हणजे मोह. राम समोर असून मोह सीतेला सुद्धा झाला तर हिला कसं होणार नाही. मग तिला जो मोह झाला त्यामुळे तिने त्याला अडकवलं जीवाला. आणि असं अडकवलं की आणि त्यांचं कुळाचं खरं आहे त्यांचं रामांचं कुळ म्हणजे जे वचन दिलं ते पाळणार. वचन पाळण्यासाठी आमचं कुळ आहे म्हणे. आमचं जे रघुवंशी कुळ आहे रामांचं ते वचन पाळणारं कुळ आहे. आणि वचन पाळणाऱ्या कुळामध्ये जर अशी काहीतरी अट घातल्या गेली जी सत्य आहे. तिने त्यांना मदत केली होती. 3 वर तुम्हाला देणार होते. हे 3 वर मागायची ती अगदी वेळ आली ज्यावेळी इकडे अभिषेकाची वेळ आहे. वसिष्ठांनी काढलेला मुहूर्त आहे. काही फरक पडत नाही. वसिष्ठांनी काढलेला मुहूर्त असला तरी रामांना वनवासात जावं लागतं. मग आपल्याही बाबतीत अतिशय उत्तम मुहूर्त असेल तरीसुद्धा दशरथाला म्हणजे या जीवाला कधी काही त्रास देईल सांगता येत नाही. पण काही वाईट नव्हती. पण ती काही काळासाठी तमोगुणात गेली. मग तो काही काळासाठी तो प्रारब्ध आपल्याला भोगावा लागतं ना. त्या प्रारब्धाच्या भोगाप्रमाणे आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग मागणी कशाची झाली? मागणी व्हायला पाहिजे होती हृदयामध्ये राम बसवायचे आहेत ना आपल्याला. आता जीवाला वाटतं हृदयामध्ये राम बसवायचे. गुरु समोर आहेत. हृदयामध्ये रामांना बसवायचं आहे. आणि मागणी कशाची झाली? वनवास. रामाला वनवास. बापरे, म्हणजे दशरथाने ठरवलंय रामाला बसवायचं आणि मागणी होते वनवासाची. म्हणजे कोणता गुण? तमोगुण वाढीस लागला आणि मागणी झाली. मग आता त्रास त्या कैकईला होणार आहे का? तो वेगळा त्रास आहे. त्या भरतानी मानलं नाही वगैरे तो नंतरचा त्रास आहे. तिला समजलं आपली चूक. पण हा जीव किती तळमळला. राम राज्यात, मग आता काय तिने सांगितलं, बरं राम राज्यात नाही तर वनात जाणार आहे म्हणे. तिने सांगितलं राम वनात जाणार आहे सांगितल्याबरोबर. मग आता पण आपल्याला माहिती आहे की वनात जरी गेला तरी राज्यातही तोच भरताच्या रूपाने राहिला. ठीक आहे, म्हणजे त्यांनी राज्याचा मोहच नव्हता ना. तसाही राज्याचा मोह नसल्यामुळे मी वनात काय आणि राज्यात काय, मला नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रा सारिका. त्यामुळे हा मला प्रश्न नाही आहे. माझं राज्य होतच राहणार आहे अयोध्येचं. पण मला जावं लागलं. पण जाण्यानी ना रामांना फरक पडला ना भरतांना फरक पडला कुणाला? दशरथाला. हा विषय किती महत्त्वाचा आहे. दशरथाला फरक पडला. जीव जावा लागला त्याचा शेवटी. मग ते रामराज्य, मग आता हे जे आहे ना, राम वनवासात गेला. मग आता आध्यात्मिक रामायणामध्ये म्हणतात आणि ते तर काही आपल्यालाही समजतं की अरे, मी ज्या मुलाला राज्यावर बसवणार होतो त्या राज्याला मी स्वतः वनवासात पाठवतो म्हटल्याबरोबर त्या जीवाची घालमेल काय असेल. आणि त्यांनी सांगितलं, तेही पूर्वीचं वचन आहे पुन्हा, की तू राम 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 म्हणत मरशील. आणि राम 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 म्हणत मरशील म्हटलं तर दशरथ तळमळला, हतबल झाला. म्हणजे आपला जीव हतबल होतो काही काळाकरता. पण त्या जीवाला जावंच लागलं.
तो जो जी दशरथ हे गोष्ट आहे, दशरथ हे जे पात्र आहे त्याला संपवावंच लागतं, त्याला संपवावं लागतं. पण त्या गोष्टीतून जर अर्थ घेतला पूर्ण, की रामाला सोडलं ना तर तुमच्या जीवात काही अर्थ नाही. हा अर्थ आपण आत्ता काढू शकतो. तो जरी गेला व्यक्तिरूपाने, पण त्याचा जो तळमळणारा जीव आहे तो आपल्याजवळ आहे ना. तो जर रामाच्या शिवाय राहिला ना, तर तो बाकी शेवटी असाच तळमळेल जसा दशरथ तळमळला. म्हणून ती तमोगुणी कैकई तुमच्यामध्ये यायला नको. कौसल्यासोबत असून फायदा झाला नाही. मग हे सगळ्या गोष्टी कळत असताना खरंच एखाद्याने मनात विचार करायचा ठरला, किती पैलूंनी आपण आपलं जीवन बघू शकतो ना. कौशल्याच्या पैलूंनी बघू शकतो, दशरथाच्या पैलूंनी, दशाननाच्या पैलूंनी, शबरीच्या पैलूंनी, आणि त्याच्याशी सगळ्यांशी मी आपल्या स्वतःला जर जोडायचा प्रयत्न केला तर दशरथ तळमळतो ह्या गोष्टीवर जर स्थिर झाली तर मला आता तळमळायचं नाही. माझ्यातली कैकई जागी झाली नाही पाहिजे, माझ्यातलीच कौशल्याच जागी राहिली पाहिजे आणि सतत हृदय सिंहासनावर रामराज्यच राहायला पाहिजे, दुसरं काही नको असं जेव्हा म्हणतो तेव्हा मग ते ऐश्वर वगैरे सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे ऐश्वर, तर मग आपण बघतो की ज्यांच्याकडे ऐश्वर आहे, शांती आहे, समाधान आहे, तरीसुद्धा ते तळमळतात, कारण त्यांच्याजवळ राम नाही. जसा दशरथाकडून राम निघून गेला आणि दशरथांनी जीव सोडला, आणि तो जीव जे सोडला तो म्हणजे रामाविना सोडला, आणि ज्याच्यासाठी त्यांनी पुत्राला पुत्रकामेष्टी केला, त्यांचं सगळं चांगलं चाललं होतं, दशरथाचं सगळं चांगलं चाललं होतं, पुण्य आहे. मग सुरुवातीला जे बोलली की पुण्याचंच फळ दुःख मिळतं का, पापाचंच फळ दुःख मिळतं का, नाही, पुण्याचं सुद्धा फळ दुःख मिळालं त्यांना. मग या ठिकाणी आपण स्वतःला कुठे बसवायचं, आपण पापही करत नाही, पुण्यही करत नाही, प्रत्यक्षात प्रारब्धाप्रमाणे सगळं घडतं, असा हा एक नियम निघतो की नाही. त्या ठिकाणी कर्तव्य तर त्यांनी केलं होतं आणि त्यांनी वर देणं काही चुकलं नाही त्याचं. किती गोष्टी आपण यामध्ये शिकू शकतो. वर दिल्याने चुकलं नाही त्याचं, प्रारब्ध फळाला आलं आणि त्याला राम बघता आला नाही राज्यावर बसलेला, हे त्याचं प्रारब्ध आहे, आणि त्यामुळे जीव तळमळत निघून गेला. असाच आपला जीव रामाविना तळमळत निघून जातो, हे अधोरेखित केलेलं सत्य आहे. त्यामुळे जीवनात कितीही अडचणी आल्या तरी रामाला सोडू नका, असं हे रामायण सांगतं. नंतर दुसऱ्यांदा आपण म्हटलं कोण गेलं रामासोबत, रामाच्या सोबत गेली सीता, आणि त्याच्यानंतर गेला लक्ष्मण. राम आहेत ब्रह्म आणि सीता आहे शक्ती. राम आहे ब्रह्म, अशा प्रत्येकाची राम आहे ब्रह्म, सीता ही चित्तवृत्ती आहे. मग सीता ही चित्तवृत्ती सोबत नेली रामांनी जर सोबत गेली, मग काय झालं एक दिवस, तेही आपल्याला आता कळेल. ह्या अनुषंगाने जर विचार केला दुःखाच्या, तर आता इतका सोबत राम असताना मोह झाला कांचनाचा, त्या मृगाचा मोह झाला, ते सुद्धा प्रारब्ध आहे तिचं पुन्हा ठरलेलं. तिने सांगितलं हे सगळं प्रारब्धाच्या गोष्टी आहेत, त्या ठरणार होत्याच, ते घडणारच होतं तसं, पण तिला मोह झाला. मग मोह झाला यावरून आपण पुन्हा त्या कैकईचा, जो कैकईने जे दशरथाच्या बाबतीत केलं, दशरथ गेला, दशरथाने राम राम म्हणत जीव सोडला. आता या ठिकाणी ही जी आलेली आहे सीता तर शक्ती आहे खरं तर रामांची, पण तरीसुद्धा तिला मोह कांचनाचा झाला, म्हणजे मृगाचा मोह झाला. त्या ठिकाणी माझी जी चारोळी आहे ती चारोळी आहेच पुन्हा, की सुवर्ण मृग हा लोभ ठरला जानकी माईंचा, सुवर्ण मृग हा लोभ ठरला जानकी माईंचा, तारक हे श्रीराम असता मणिकांचनाचा, तारक हे श्रीराम असता मणिकांचनाचा, मोहा असा टाळावा अन व्हावे मुक्त देहाने, मोहा असा टाळावा अन व्हावे मुक्त देहाने, नाटक केवळ कल्याणाचे केले वैदेहीने. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे जीवाला तारक श्रीराम समोर असताना सुद्धा, तारक समोर आहे तरीसुद्धा काय आवडलं, सोन्याचं हरिण. मग असं झाल्यावर ते का केलं, त्याचं उत्तर काढताना म्हटलं, हे एक तर तिचं प्रारब्ध आता आपल्याला समजलं, कारण आपण प्रारब्ध धर्मानंतर प्रारब्धावर बोलतो आहे. मग प्रारब्ध जर कळल्यानंतर तिला हे का केलं, तिने सुद्धा आपल्यासाठी केलं आहे. कारण काय, की मोह हा असा टाळावा अन व्हावे मुक्त देहाने, असा मोह टाळून मुक्त व्हायचं, अशा मोहात अडकायचं नाही. नाहीतर दशरथासारखं जसे मोहात अडकले बायकोच्या आणि तिला सांगितलं बाई तुझं वचन आहे ते पूर्ण कर ऋणात, तसे राहिले तर नाटक केवळ कल्याणाचे केले वैदेहीने. हे जे नाटक आहे ना वैदेहीने केलं, की अरे बाबा राम एवढे समोर असताना मी मृगाच्या मागे लागली आणि मग रावण आला, आणि रावण म्हणजे दशानन, त्याच्याबद्दल तर वेगळी चर्चा होते. मग हाच रावण आला आणि मला पळवून नेलं रे, माझी इच्छा नसून, मी तर चित्तवृत्ती रामांची आहे, रामांची चित्तवृत्ती असून सुद्धा मला पळवलं, म्हणजे रामांना आणि सीतेला किती वियोग झाला. मग त्या वियोगाचा अर्थ असा काढायचा की नाटक केवळ कल्याणाचे केले वैदेहीने,
हे जे नाटक केलं जीवाचं की रामांना सोडू नका. बरं, जीवांनी कधीही रामाला सोडू नये, अन्यथा केव्हा रावण आपल्या जीवनात येईल सांगता येत नाही, आणि रावण कुठे नेऊन ठेवेल आपल्याला सांगता येत नाही. मग यासाठी तिने नाटक केलं, माझ्यासारखी चूक पुन्हा करू नका, मी जी चूक केली ती चूक तुम्ही करू नका. म्हणजे मग आता चित्त सुवर्णावर नसताना लंकेमध्ये, आणि दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट तर विसरलीच, की जे मृग मागायचं आहे तिला, त्या मृगासाठी तिने तो हट्ट केला, आणि तेच सुवर्णाची लंका असलेला लंकापती समोर आला आहे. किती गोड असतात ह्या सगळ्या गोष्टी विचार केला तर, की जे सोन्याचा मृग तिला पाहिजे होता, ते सोन्याच्या मृगापेक्षा पुढे लंका आहे सोन्याची, आणि दशग्रंथी ब्राह्मण तिच्यासमोर उभा आहे. म्हणजे ज्याच्यासाठी पाहिजे तेच मागत होती ना तू आत्तापर्यंत रामांना, की मला सुवर्ण द्या. मग त्यांनी सुवर्णाची लंकाच उभी केली रावणाने. तर आवडली का तुला, हा प्रश्न आपल्याला. मग आपल्याला हा इथे प्रश्न पडतो की जीवानी रामाला सोडलं, आणि हे एवढं मोठं घर आणि सोनं आणि सगळं मिळालं, जगातलं सगळ्या गोष्टी मिळाल्या, जशा सीतेला मिळाल्या, रावणाची लंका मिळाली समोर. आवडलं का त्या जीवाला? कारण ती चित्तशुद्धी आहे, रामांची आहे, ती रामांची असल्यामुळे तिला आवडलं नाही. मग तिला आवडलं नाही तर तिथे ती रमलीच नाही. रमलं तर सोडून द्या, दुःख इतकं दुःख की त्यापेक्षा मी मृत झालेली परवडते, ह्यापेक्षा मला जीवन जगायचंच नाही. तसे माझ्या जीवनात आता काय अर्थ आहे, राम नाही म्हणजे जीवनात अर्थ नाही, हे वैदेहीने स्पष्ट केलं. पण त्या ठिकाणी होत आहे काय, की मग आता आपला सगळ्यात महत्त्वाचा जो आपल्याला वाचवतो, जीवाला वाचवणारा, जीवाला शिवाशी मिळवून देणारा हनुमंताचा उदय होतो. जय जय रघुवीर समर्थ. हा जो हनुमंताचा हृदय, आता ही त्रस्त झालेली, आता मी मरून जाते, राम माझ्या जीवनात नाही, माझी चूक झाली, मी सुवर्ण मागितलं, मी सुवर्णाचा म्हणजे एखादी मोह केला, जसा आपल्या कैकईला झाला तसा या जीवाला जर एखादा मोह झाला, अरे तो मोह झाला, मला ते सगळं मिळालं, पण तळमळ काही जीवाची थांबत नाही, असंच आपण म्हणतो. महाजीव आणि ते रामायण वेगळं काय आहे? माझ्या जीवाला जर सगळं मिळालं, अगदी सगळं भरभराट ऐश्वर समृद्धी सगळं मिळालं, तरी जीव कुठे तळमळतोच ना. लंकेमध्ये आहे आपण आता सध्या, असं म्हणायचं, ऐश्वर्याच्या सोन्याच्या लंकेत आहे आपला जीव सगळा, पण सोन्याचा पिंजरा, असं वाटतं की हा सोन्याचा पिंजरासुद्धा नको आहे, मला माझा राम पाहिजे, अशी अवस्था जीवाची होते, जशी दशरथाची झाली. पण दशरथाचं काय झालं, की ते 10च्या 10 इंद्रियांनी दिलेलं वचन, त्यामुळे त्याला राम करून सोडणार जीव, हे जसं त्याचं प्रारब्ध होतं, तसं सीतेचं नव्हतं ना. कारण सीतेला पुढे रामांना भेटायचं होतं, सिंहासनावर बसायचं होतं, त्यामुळे आले आपले हनुमंतराय. म्हणजे त्यांनी प्रारब्धसुद्धा बदललं किंवा हा खेळ केला, असं म्हणायचं. मग हे जे आहे, हेच हनुमान पुढे जाऊन गुरुतत्वाने आलेत आपल्या जीवासाठी. हनुमंतांना आपण गुरु म्हणतो की नाही? आपल्याला जेव्हा तळमळ लागते मग जीवाची, ज्यावेळी ठरलं की आम्ही लंकेत आलो आहे, लंकेत आलो म्हणजे ऐश्वर्यात आहोत, ऐश्वर्यात आहोत कळल्यावरही जर तळमळ लागली, तर जशी दशरथांना लागली होती तर वसिष्ठांकडे गेले. मग तसंच आपल्याला जर तळमळ लागली तर आपण गुरूंकडे जातो. मग ते गुरु म्हणजे सीतेसाठी आलेले हनुमान आहेत. तेच गुरु म्हणजे सीतेसाठी आले हनुमान आहेत. हनुमानाचं काम काय, आता रामांना मिळवून द्यायचं. आता हे सगळे संकेत आपल्याला खरे वाटतात. कुठे प्रारब्ध वाटतं या ठिकाणी? हे जे दुःख आलं ना, ते तमोगुणातून आलं म्हणायचं. आणि प्रत्येक वेळी कुठे मग गुरु मग ते कसे उडी मारतात, याच्यावरती बोलण्यासाठी तर वर्षभर पुरे. ते म्हणतात हा समुद्रावरून उडी मारली हनुमंताने. आता हा संकेत कसा घ्यायचा? मन कसं असतं, मन जसं चंद्राकडे ओढ घेतं, तसं मन पाण्याचा कारक आहे. आणि पाण्याचा कारक आहे म्हणजे मनाला बाजूला घ्यायचं असेल त्याच्यापासून, तर चंद्रामध्ये किंवा मोठ्या गोष्टीमध्ये जर स्थिर करायचं असेल तर उडी मारावी लागते. कशी उडी मारावी लागते? जी कुणीच मारत नाही अशी उडी मारावी लागते. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 100 योजने. म्हणजे माझं हे दुःख नाही, ते दुःख नाही, ते दुःख नाही, ते दुःख नाही, खरं सुख फक्त राम, अशा उड्या माराव्या लागतात. ही उडी मारणे सोपी आहे का? जी हनुमंतांना जमली ती उडी आपल्याला मारायची आहे. कशी हनुमंतांनी मारली? अजूनपर्यंत जीवाला शिवाशी मिलन करायचं असेल तर गोष्ट तीच आहे. त्यांनी जशी उडी मारली, रामाचं नाव घेतलं, तसं सीतामाईंना जसं त्यांनी अंगठी दिली, तशी आम्हालासुद्धा गुरु म्हणतात तुझ्याजवळ आता एक राम मंत्र दिला, जो कोणाचा जो मंत्र असेल तो दिला. गुरु समोर आले आणि मार आता उडी. आम्ही म्हणतो आम्ही कसं समुद्रावर उडी मारून लंकेत थोडी जायचं आहे आपल्याला. प्रत्यक्षात लंकाही नाही आणि प्रत्यक्षात समुद्रही नाही. प्रत्यक्षात मनाचा सागर आहे ना, हा भवसागर आहे ना. या भवसागरातून जर उडी मारायची असेल, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 100 योजना उडी मारणे
म्हणजे माझ्या मनातल्या सगळे मोह मद मत्सर सगळ्या कल्पना त्या राक्षसिणींचा सुद्धा विचार केला ना, तर त्या सगळ्या राक्षसिणी आपलेच सगळे गोष्टी सांगतात. मग त्या सगळ्यांना टाळणं, कधी मध्ये कुटुंब येतं, कधी काही येतं, कधी काही येतं, या सगळ्यांना टाळून रामापर्यंत जायचं असेल तर हनुमंताची उडी पाहिजे. बरं, त्या ठिकाणी पुन्हा हनुमंताची गोष्ट आहेच की हनुमंत विसरले, त्या ठिकाणी जांबुवंत आले. म्हणजे आम्ही जी गोष्ट विसरलो त्यावेळी पुन्हा कोणीतरी येतं सांगतं, विसरू नको, मुळात तुला रामापर्यंत जाण्याची शक्यता आहे. 100 योजनं उडी मारणारा हनुमान तुझ्यासोबत आहे, तर तू रामापर्यंत जाऊ शकते. पण रामापर्यंत जाण्यासाठी हे 100 योजनं पार करायचं आहे समुद्र. हा भवसागर पार करायचा असेल तर या सगळे हे सुख म्हणायचं का दुःख म्हणायचं, पाप म्हणायचं का पुण्य म्हणायचं, सगळं सोडून द्यायचं. पाप नाही, पुण्य नाही, कल्पना नाही, कोणत्याच नाही कल्पना. अशा जेव्हा असतील तेव्हा ती 100 योजनांची उडी हा जीव मारतो. आणि अशी मारलेली उडी लंकेमध्ये जाते. मग तिथे रावणाचं युद्ध होतं. उडी मारून ताबडतोब नाही राम मिळत की उडी मारली आणि राम मिळाले. उलट हनुमंतांना सगळं जमत होतं पण काहीच केलं नाही. सगळं रामांसाठी ठेवलं होतं शिल्लक. कारण फक्त उडी मारायची आहे तुला, बाकी काहीच नाही करायचं, बाकी सगळं राम करणार आहे. किती गोड गोष्ट आहे. नाही तर हनुमंत सगळीच करून, एकदा का उडी मारली मी दुःख निवृत्ती झाली. याचा अर्थ सरळ काय की उडी मारणे म्हणजे दुःखाची निवृत्ती झाली. मग दुःखाची निवृत्ती झाल्यावर आनंद प्राप्ती होते का नाही? रावणाचं युद्ध व्हावं लागते तेव्हा कुठे आनंदाची प्राप्ती होते. अन्यथा राम थोडे दूरच आहे, फक्त उडी मारली आहे. मग राम आणि असं एक चांगली गोष्ट अजून, हे 2 भागात होणार आहे पुन्हा. एक चांगली गोष्ट अशी घडली, म्हणजे गोष्ट जरी पाहिली आपण तरी, की राम उत्तर दिशेला, राम उत्तरेकडे आणि रावण दक्षिण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट किती ठरलेली आहे आपल्या संस्कारांमध्ये बघा. राम उत्तर दिशेला आणि उत्तर दिशेकडून निघाले दक्षिणेकडे. राम उत्तर दिशेला म्हणजे उंचीचं प्रतीक, आणि राम आपल्या दक्षिण दिशेला खाली नीचीचं प्रतीक म्हणजे नीचतेचं प्रतीक. किती नीच आहे रावण. मग आपल्याला उडी नीचतेतून उच्चतेकडे मारायची आहे. मग आपल्याला नीचतेकडून, म्हणजे नीचता म्हणजे ही सगळी कैकई आहे, मद मोह लोभ सुसरी, किती डंखिती विषारी नाविक रामराया, असं म्हणण्यासाठी या सगळ्या डंकिनींना सोडावं लागेल ना. मग ती उडी हनुमंतांच्या सोबत मारल्यावर फक्त लंकेमध्ये पोचतो आहे. लंकेमध्ये फक्त, आणि तिथे आपल्याला पुन्हा दिपणारे डोळे. लंकेमध्ये पोचल्यावर पुन्हा डोळे दिपणारे. एवढी सुंदर लंका, एवढा छान तो हुशार रावण, त्याची बुद्धी, त्याची ती प्रतिमा, त्याचं ते शंकराचं प्रेम. मग तिथे अडकला तर, आता काही लोक अडकलेत रावणामध्ये, जे अतिशय चुकीचं आहे. रावणामध्ये का अडकले की रावण शिवाचा भक्त आहे. अरे रावण शिवाचा भक्त आहे, पण शिव त्याला मानतोय का पूर्णपणे? तो रामाला मानतोय. शिव रामाला मानतोय, हे महत्त्वाची गोष्ट कशी विसरता तुम्ही? म्हणजे रावणाला मानतच बसले, मग तिथे गेले, मारली कशी बशी उडी, लंकेत गेलो. पण लंकेमध्ये रावण फक्त तिथे एक विभीषणच होता असा की जो रावणाला मानत नव्हता. कारण त्याला माहिती नव्हतं का आपला भाऊ कसा आहे. मग त्यांनी का नाही मानलं त्याला? आता वालीवध आहे, कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी रामांचं कार्य कळतं आहे. मग हे सगळं मारल्यानंतर रावणामध्ये जर गुंतलो आपण, रावण म्हणजे चांगल्या गुणांमध्ये, रावणाच्या चांगल्या गुणामध्ये गुंतून सुद्धा बंधनात आहे. म्हणून त्यांनी म्हटलं, पुण्य करतात ते बंधन नाही, पाप करतात ते बंधन नाही, प्रत्यक्षात ज्यांचा विवेक जागृत आहे तेच फक्त बंधमुक्त होऊ शकतात, अन्यथा दुःखातून मुक्ती नाही. ह्यावरती आपलं निरूपण चाललं आहे. मग समजा उडी मारली कशी वशी, आधी उडीच तर मारणं कठीण आहे. उडी मारल्यानंतर लंका भेटते. लंका दिसल्यावरती एवढं सुवर्णाची घरं दिसतात, तिथे रावण दिसतो ऐशारामात. कदाचित तो त्या जीवाला म्हणतो इकडे तिकडे न बघता माझी राणी हो. मग माझी राणी होण्यात धन्यता, रावणाची राणी होण्यात. कारण काय त्याचं ऐश्वर, जे रामांजवळ नाही ते सगळं त्याच्याजवळ आहे. असं जर जीव त्या ठिकाणी गुरफटला तर पुन्हा काय, पुन्हा इतकी मारलेली उडी वाया. कारण पुढे जाऊन मोठी परीक्षा व्हायची आहे जर उडी मारली तरीसुद्धा. मग या रावण दक्षिणेचं प्रतीक आहे, हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक वेळी आपल्या जीवाचा जर विचार करायचा असेल तर दक्षिणेकडचा रावण आणि उत्तरेकडचा राम आहे. मग उत्तरेकडचा राम म्हणजे उंचीचं प्रतीक आहे, दक्षिणेकडचा राम. हेच बोलायला पाहिजे सगळ्यांशी. आता जे कोणी रावणाला म्हणतात ना दशाने, एक तर इतकं विचित्र पुस्तक लिहिलं गेलं आहे आता की लंकेतला राम आणि अयोध्येतला रावण असं पुस्तक लिहिलं आहे एकाने. लाज वाटायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी विचार करताना ह्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे. धर्म कुठे विकताय तुम्ही? मग हे सगळं म्हटल्यावरती त्यांनी दक्षिणेकडचा जर मूळ दक्षिणच बघितलं तरीसुद्धा कळतं आपल्याला की शिवलिंग स्थापून काय फायदा झाला. शिवलिंग स्थापून त्याला फायदा झाला नाही. कारण ज्याचं शिवलिंग आहे तोच तर रामाला मानतोय, आणि तू काय रामाशी बांधतो? बापरे, इतकं सगळं असताना लोक त्याचा विपर्यास कसा करतात हे म्हटलं की नाही की असा राग येतो.
मग आपल्या वृत्ती खालच्या आणि आपल्या वृत्ती खालच्या भागात अडकतात. म्हणजे आपल्या कामवासना ज्या असतात त्या मग आता नाभीत बाण मारणारे ते उद्या सांगते. उद्या म्हणजे आता 15 दिवस थांबावं लागेल, कारण 2 सोमवार माझं होऊ नाही शकणार आहे. पण वाट बघू आपण त्या गोष्टीची. चर्चा करताना फार आनंद मिळतो. तर हे जे गोष्ट घडली, ही जी पूर्ण पूर्ण रामायण जरी विचार करतो, प्रत्येक गोष्टीचं सांगतो, तरी पण ते एक नाही घ्यायचं आहे. महत्त्वाच्या गोष्टी जीवाच्या संदर्भात जर बोलायच्या तर दशरथ गेलेला आहे, राम 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 करत तळमळून तळमळून गेलेला आहे. त्यानंतर आपली सीता चित्तशुद्धी आहे, सगळं अरे त्यांचीच आहे रामांची सीता, पण अडकली ना छोट्याशा मणिकांचनात. मणिकांचनात अडकल्यावर पुढे मण्यांचा पर्वत दिसला तरीसुद्धा ती घाबरली नाही. त्या ठिकाणी ती सीतेकडून घेण्याची वृत्ती कोणती, की रावण समोर आलाय तरीसुद्धा ती त्याला बदली नाही. म्हणजे चित्तशुद्धी किती होती तिची. एक क्षण मोह झाला, पण एका मोहानंतर जर त्याच्यासमोर एवढं मोठं आपल्याला समजा एखादी गोष्ट खायची आहे, गुलाबजाम खायचे आहे नुसते एकटेच, आणि 10 प्रकारचे गोड आणून ठेवले, तर आपण लागलीच म्हणतो हे तर सगळं मला तेच तर हवं होतं गुलाबजाम म्हणजे. हाच तर मग एक मुलगा पाहिजे असे तुम्हाला नातू पण तू दाखवले पुढे, आणि तिथेच जर अडकत गेलो तर ही उडी मारलेली सुद्धा वाया जाते. ही सीता शिकवते. आणि सीता शिकवल्यानंतर रावणाला उत्तम म्हणणाऱ्या लोकांना म्हणजे रसातळांना नेऊन ठेवण्यासाठी भारत जसे काही लोक जन्माला आले आहेत. मग अशा प्रकारे उत्तरेकडचे राम दक्षिणेकडे विजय मिळवत आहेत. म्हणजे दक्षिणेकडे विजय म्हणजे खालच्या भागात अडकणे, काम क्रोध लोभ मोह मत्सर म्हणजे ही आपल्या शरीराचा खालचा भाग, आणि वरचा म्हणजे सहस्रार. वरती जायचं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, कुठेही शोधून पहा, गोष्ट अतिशय एकत्र होऊन जीवाचं शिवापर्यंत कसं लक्ष आहे हेच गोष्ट सांगत असते. हे रामायण म्हणून नाही, मी तर प्रत्येक याचा विचार असा करणार आहे. आता प्रत्येक पुराणातली गोष्ट काढायची आणि त्यावरती आपण आपले विचार मांडायचे, आणि याच पद्धतीने आपल्याला आपलं पुराण शिकायचं आहे. कारण ते नुसते कथा कादंबऱ्या वाचून कोणाचंही भलं होते, हे होतं का आणि ते होतं का, ते असं असतं का असं असतं का, ह्याच्या व्यतिरिक्त चौथा विचार कोणी करत नाही, भांडत बसतात. प्रत्यक्षात असं जर कळलं तर बाकी आपलं तरी कल्याण होणार आहे. म्हणजे सुरुवातीला जे वाक्य सांगितलं मी, ते वाक्य सांगितलं होतं की पापाचं फळच दुःख नाही, तर पुण्याचं मिळण्याचं फळसुद्धा दुःख असतं. पण ते खरं दुःख नसतं. ते खरं कोणतंच ना पापाचं ना पुण्याचं. म्हणून एक शेवटचा श्लोक म्हणते, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विधाय हि तदोदयते विवेका. जय जय रघुवीर समर्थ. अर्थ असा आहे की अनेक जन्मांच्या पुण्याने हे सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करता येतोय. भागवतात लिहिलं आहे. आता भागवताचा सुद्धा आधार घेतला आहे. कोणता असा ग्रंथ नाही की ज्याचा आधार घेतला जाणार नाही. विवेक चूडामणी असो, सर्व प्रकारच्या ग्रंथांचा आधार घेत स्वतःच्या जीवाला कशी शांती मिळते. आणि शेवटचं गीतेचा श्लोक म्हणते, जय आणि थांबते, ये यथा माम प्रपद्यन्ते तास्तैव भजाम्यहम मम वर्मा तु वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. म्हणजे जे नरमजला जैसे भजती लाभतयांना मिळे तसा मिळे, मम मार्गाने अनुसरती हे जगती पार्था जन सगळे, मम मार्गाने अनुसरती हे जगती पार्था जन सगळे, मम मार्गाने अनुसरती हे जगती पार्था जन सगळे. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. ताई, खूप छान आणि सुंदर असं आपण विचार केलेला आहे. पाप आणि पुण्यावर आधारित प्रारब्ध, जन्म, प्रारब्ध, दुःख भोगावे लागणे, सुख जाते आणि दुःख भोगत राहावं लागतं. आणि या भोगण्याच्या स्थितीमध्ये स्वतः प्रत्यक्ष दशरथ त्या स्थितीत अडकले, सीतामाई त्यात अडकली, प्रत्यक्ष रामप्रभूचा होणारा राज्याभिषेक अडकला आणि त्यांना वनवासात जावं लागलं. दक्षिणेकडील राजाचं त्यांनी आधिपत्य ज्यावेळेस केलं त्यावेळेसच हे सगळं थांबलं आणि उच्च प्रतीच्या स्थानातलं उत्तरेतला राम हा दक्षिणेत जाऊन विजयी ठरला. आणि तुमचं आमचं सगळ्यांचं मन अशा या सुंदर अशा या आपल्या प्रवचनात खूप काही असं दडलेलं होतं. आजच्या या प्रवचनासाठी उपस्थित 64 साधकांनी आपली हजेरी लावलेली आहे. खूप छान आणि सुंदर प्रवचन आपण केलेलं आहे. अशीच वर्षभर नेहमी करता आपल्या चैतन्य सत्संग मंडळामध्ये
आपली सेवा सादर व्हावी हीच समर्थ चरणी प्रार्थना व्यक्त करून मी यत्र योगेश्वरसाठी साधकाकडे वळतो. यत्र योगेश्वर घ्यावं अशी मी विनंती अनंत दसरे यांना करतो. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जय श्रीकृष्ण. आता रामकृष्ण होतीकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादर करावं, गीताची सेवा सादर करावी. जय श्रीकृष्ण सर. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. जरा समझो उसकी सच्चाई रे, जरा समझो उसकी सच्चाई रे, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. भाग्य के आगे चले न किसी का उपाय, भाग्य के आगे चले न किसी का उपाय. भाग जो हो तो हर कोई बाटे, भाग जो हो तो हर कोई बाटे, कर्मन बाटिया जाए रे, ओ कर्मन बाटिया जाए रे. कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. एक दिन यही भाग्य के कारण, एक दिन यही भाग्य के कारण, मन को गए फिर बुलाए रे, ओ मन को गए फिर बुलाए रे. कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे जॉइन नहीं होता है भाई.